6, 7, 8, start. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे वंदे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। माइक द्या ना. माइक द्या ना तो डायरेक्ट आला मला बोलतो परत मला बोलत अमोल सर बरोबर ते तिला सांगतो मागे ओ टोपीवाले काका तुम्ही नाटकालया ओ टोपीवाले काका तुम्ही नाटकालया ओ टोपीवाले काका तुम्ही नाटकालया नाटकालया तुम्ही नाटकालया उंबट पाकाच्या नाटक नाटकालया तुम्ही नाटकालया शिवले निर्मित तुम्ही नाटकालया ओ पाकळावी प्लास्टिक हवा ओ तेल आणायचं आहे प्लास्टिक हवा ओ कॉफी आणायची आहे प्लास्टिक हवा दूध आणायचं आहे प्लास्टिक हवा अहो डाळ आणायची आहे प्लास्टिक हवा अहो तांदूळ आणायचे आहेत प्लास्टिक हवा अहो कपडे आणायचे आहे प्लास्टिक हवा अहो झाडू आणायची आहे प्लास्टिकची पिशवी हवी अहो मटण आणायचं आहे प्लास्टिक हवा पाऊस आला आहे अहो पाहिलं प्लॅस्टिक शिवाय जगणं अशक्य झालं आहे प्रत्येक गोष्टीत प्लॅस्टिकच आहे प्लॅस्टिकने आपल्याला वेडूनच टाकलंय नमस्कार मंडळी नमस्कार छत्रपती एज्युकेशन सोसायटी अभिनव न्यू इंग्लिश मीडियम स्कूल HMS हाय स्कूल आपल्या पुढे सविनय सादर करीत आहे एक पथनाट्य प्लास्टिक अगं ईश्वरी चल शुक्राच्या बाजारात भाज्या आणायच्या आहेत हो मला पण वांगी बटाटे आणायचे आहेत चल भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी 10 रुपयाला एक मेथीची जुडी केले घ्या केले 20 रुपये डझन वांगी घ्या वांगी 10 रुपयाला अर्धा किलो 20 रुपयाला किलो ताई भाजी कशी दिली द्या मग हे काय प्लास्टिकची पिशवी पण प्लास्टिकवर बंदी आहे जर प्लास्टिक वापरलं तर 5,000 रुपये दंड द्या मग अहो दादा केळी कशी दिली द्या मग हे काय प्लास्टिकची पिशवी द्या मग अशी वांगी कशी दिली
वांगी ताजी तर आहेत ना? द्या मग 1 किलो. अहो प्लॅस्टिकची पिशवी. तुम्हाला माहित आहे ना प्लॅस्टिकवर बंदी आहे. द्या. मी आहे प्लॅस्टिकचा रक्षक. मी आहे प्लॅस्टिकचा भक्षक. मी तुम्हा सर्वांना वेढून टाकला आहे. माझ्याशिवाय तुमचं लग्न अशक्य आहे. हा हा हा. मी आहे रक्षक. मी आहे भक्षक. आता आपण सर्व काय करायचं? जाळून टाका, जाळून टाका, जाळून टाका, जाळून टाका. हा हा हा. मी आहे प्लॅस्टिकचा रक्षक. मी आहे प्लॅस्टिकचा भक्षक. मला कोणी नष्ट करू शकत नाही. मी अमर आहे. मला जर झालं पेटवलं तर मी तुमची जाळ प्रदूषित करून टाकेन. हा हा हा. मी आहे रक्षक. मी आहे भक्षक. आईस्क्रीम घ्या, आईस्क्रीम. 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 अहो आईस्क्रीम कशी दिली? 10चं कोट, 20ची डब्बी, 50ची डब्बी. कोणती पाहिजे? 50 की. या मग. हे काय प्लॅस्टिकची डब्बी? द्या मग. बेल घ्या, बेल बेल. टेस्टी बेल, चमचमीत बेल. बेल घ्या, बेल बेल बेल. बेल घ्या, बेल. अगं तो गं बेलवाला. हो चल, मला पण बेल खूप आवडते. चल मग. आता बेल कशी दिली? 10 पासून सुरुवात आहे. रात्री बांधून दे ना. ही काय प्लॅस्टिकची पिशवी? आमच्याकडे तीच आहे. द्या मग. अरे रंगपंचमी आली. काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं? आपण काय करू? प्लॅस्टिकच्या पिशवीत रंग भरून एकमेकांवर फेकू. चालेल, असंच करूया. चला साजरी करूया रंगपंचमी. मी तुम्हा सर्वांना वेढून टाकला आहे. माझ्याशिवाय तुमचं लग्न अशक्य आहे. हा हा हा. मी आहे रक्षक. मी आहे भक्षक. अरे आधी आता प्लॅस्टिकचं रक्षकचं आता जास्तच झालंय. हो आता काहीतरी करायलाच पाहिजे. फेकून द्या, फेकून द्या, फेकून द्या, फेकून द्या. हा हा हा. मी आहे प्लॅस्टिकचा रक्षक. मी आहे प्लॅस्टिकचा भक्षक. मला जर तुम्ही फेकलात तर मी तुमची नाले गटारी जॅम करून टाकेन. पाण्याचा निचरा होणार नाही. पाणी तिंबून राहील. महापूर येईल. डौलं मोराच्या मानाचा, रडवलं मानाचा, एका रामाच्या बाणाचा, रेख मानाचा. डौलं मोराच्या मानाचा, रडवलं मानाचा, एका रामाच्या बाणाचा, रेख मानाचा. अरे तात्या काय झालं तुला? हे उठणार तात्या. आता मी काय करू यार? या पोरानं सगळं माझ्या तात्याला काय झालं? मी डॉक्टरांना बोलून आणतो. काय झालं तुला? हे उठणार. हे सरका उठणार रे.
अरे याची तर मृत्यू झाली आहे. ते काय बोलतो तुम्ही? अशक्य आहे. तुम्ही त्या तिकडे जात असता मला याचे पोस्टमॉर्टम करायला लागलं. अरे याच्या पोटात तर प्लास्टिकच्या पिशव्या आहेत. हे काय बोलतो तुम्ही? अशक्य आहे. तुम्ही याची नीट काळजी घ्यायची की नाही? 5 वर्षात असतं मी त्याच्यावर प्रेम करायचो. आमच्या गावाली एक प्रणाली गाय होती, ती पण प्लास्टिक खाऊनच मेली. मी आहे प्लास्टिकचा रक्षक, मी आहे प्लास्टिकचा भक्षक. मला तुम्ही कुठे फेकून देता? कचरा कुंडीत फेकून देता. राहिलेलं अन्न माझ्यात घालून कचरा कुंडीत फेकून देता. तेच अन्न पशुपक्षी खातात आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या मृत्यूला मी नाही तर तुम्ही जबाबदार आहात. मी आहे रक्षक, मी आहे भक्षक. अगं विभागाने ऐकलं का? प्लास्टिकचं रक्षक काय म्हणतोय हा? की आपल्यामुळे पशुपक्ष्यांचे मृत्यू होते. आता काय करायचं? काढून टाका, काढून टाका, काढून टाका, काढून टाका. मी आहे प्लास्टिकचा रक्षक, मी आहे प्लास्टिकचा भक्षक. आता जर तुम्ही काढलात तर मी तुमची जमीन आपली करून टाकेन. पावसाच्या माझ्या जमिनीखाली अडवून ठेवेन. माझे विडण लवकर होत नाही. हजारो वर्ष होली माझे विडण होत नाही. मी आहे रक्षक, मी आहे भक्षक. कौशल अहो पाहिलं, प्लास्टिकचा रक्षक किती भयानक आहे ते. तो नष्टच होऊ शकत नाही. त्याला जर जाळलं तर तो हवा प्रदूषित करतो. त्याला जर गाडलं तर तो जमीन नापीक करतो. त्याला जर फेकलं तर तो सारे गटारी नाली जाम करतो. आपण विचार करतो फक्त एक पिशवीच तर आहे, पण अशा हजारो पिशव्या आपल्या देशाला आजारी करत आहे. आता आपण काहीतरी केलं पाहिजे. प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी दूध आणायचे कशात आणू? मग प्लास्टिकची पिशवी. साखर आणायची कशात आणू? मग मटर आणायचं आहे कशातून आणू?